पार्टी आम आदमी पार्टीचा विजय असो. आम आदमी पार्टीचा विजय असो. येऊन येणार कोण? आम आदमी पार्टी. गरीब की पार्टी. आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टीचा विजय असो. आम आदमी पार्टीचा विजय असो. देश की ईमानदार पार्टी. आम आदमी पार्टी देश की ईमानदार पार्टी. आम आदमी पार्टी देश की ईमानदार पार्टी. आम आदमी पार्टी विक्की भाऊजाने प्रभाग क्रमांक 26 ड मधून लढत आहे. निकिता वीर प्रभाग क्रमांक 26 अ मधून आहे. पूजा विक्की भाऊजाने प्रभाग क्रमांक 26 ड क मधून आहे. काय म्हणून तुम्ही निवडणूक लढत आहे आणि कसं काय? भारतीय जनता पार्टीनं आमच्यावर अन्याय केल्यामुळं मी माझी चिकलठाणा मुकुंदवाडी मंडळाचा उपाध्यक्ष होतो. गेले 20 वर्षापासून मी इथं कार्यरत होतो. 30 ते 40 कोटीचे राजनगर मुकुंदनगरमध्ये काम केलेले आहे आणि काही कारणास्तव मोठमोठ्या लोकांच्या काही कारणास्तव पैशा कारणाने आम्हाला डावलले गेलेलं आहे. मी माननीय श्री हरिभाऊजी बागडे नाना यांच्याकडं कार्यरत होतो. भरपूर दिवस मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आहे. 15 ते 20 वर्ष मी काम केलं आहे. ग्राउंड क्लिअरन्सला काम केलं आहे. चिखलातून आजपर्यंत आमचा चिखलच आहे. राजनगर मुकुंदनगर 90 नंबरचा वार्ड जो आज प्रभाग क्रमांक 26 झाला आहे आणि तो मूर्तिजापूर ते सातारा देवळे परिसरपर्यंत आला आहे. आणि आज आम्ही जे प्रचार करतो आहे ना, आम्ही काही गाजावाजा करत आहे ना काही गोष्टी करत आहे. डोर टू डोर आम्ही जाऊन भेटीगाठी करत आहे व बोलत आहे. तरी आता काही गोष्टी आम्हाला नाकारल्या कारणाने मग आज आम्हाला नाईलाजाने आम आदमी पार्टीचं पॅनल उभं करावं लागलं आणि आज आम्ही या वार्डामध्ये लढत आहोत. काय भावना आहे जनतेच्या? जनतेच्या भावना तर एकदम स्पष्ट आहे की आम्हाला आम आदमी पार्टीमुळं एक आम्हाला ऑप्शन मिळालं आहे की नवीन काहीतरी बघायला मिळत आहे आणि काहीतरी चेंज वाटतंय आणि काहीतरी चेंज करायचं आहे. ही स्वतः नागरिकांची आणि रहिवाशांची भावना आहे. काय तुमचा बदल काय घडवणार आहे तुम्ही? बदल सर, आता इथं बदल घडवायचं म्हणजे कारण इथं कधी 10 वर्षांनी 50 वर्ष बी नगरसेवक राहिला तरी निधी अपुरा आहे. आता इथं सन्माननीय खासदार आमदार आता त्या माध्यमातून आम्ही काही निधी वर्क करू शकतो. काही गुंठेवारीच्या समस्या आहे कारण आता जास्तीत जास्त 25% गुंठेवारीपर्यंत आज क्लिअर झाली आहे. पण 75% अजून गुंठेवारी बाकी आहे. महानगरपालिकेला काम करायचं तर मिनिमम गुंठेवारी त्यांच्याकडे जमा झाली तर तिथं ते सोयी सुविधा देऊ शकतात. आता सगळ्यात पहिली समस्या आमची इथलची ह्या साईडला पाणीची पाईपलाईन गेले 5 वर्षापासून आजपर्यंत काही पाणी तर आलं नाही. पाईप तर टाकून ठेवलेत पण त्याच्यात काही पाणी नाही काही नाही, नुसतं पाईप वरती तोंड करून ठेवलेले. आता राहिली दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या परिसराला स्मशानभूमीची इतकी गरज आहे की आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी किंवा कोणत्याही आमदारांनी याबाबत आम्ही भरपूर वेळेस चर्चा केली. नंतर आम्ही रहिवाशांसोबत माननीय श्रीकांत साहेब यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मिनिमम आम्ही 1 एकर तरी बीड बायपास रोडला स्मशानभूमीची तयारी करू आणि ती जागा तुम्हाला देऊ ॲक्वार करू. काय आव्हान करशील मतदाराला इतकंच आवाहन करणार की जो कार्यकर्ता आजपर्यंत तुमच्यासाठी झटला आहे, दिवस आणि रात्र काम केलेले आणि निस्वार्थीपणाने आजपर्यंत कोणतीही अपेक्षा न बाळगता आम्ही रोड रस्ते ड्रेनेज राजनगर मुकुंदनगरपासून तर आजपर्यंत बंबटनगरपर्यंत मी कार्यरत केलेलं आहे. तरी नागरिकांनी इतका विचार करून आम्हाला निवडून तर देतीलच कारण नागरिकांच्या मनामध्ये आम्ही आहोत. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ग्राउंड क्लिअरन्सचं काम केलेले आहे. रात्री 24 आवर्समध्ये कधी फोन केला तरी माझा फोन चालू असतो हे नागरिकांना मी माहिती आहे. पण काही वेळेस आता हा प्रभाग आम्हाला नवीन जॉईन झाले नाही. आता डोर टू डोर जाणं हे महत्त्वाचं झालं. गाड्या लावणं, बँड लावणं, DJ लावणं ह्या गोष्टी मला पण जमल्या नाही आणि नागरिकांना माहिती आहे कारण मी ज्या प्रभागामध्ये 90 नंबर वार्डमध्ये ज्यावेळेस जुन्या राहत होतो त्या प्रभागामध्ये माझं काम बोलतं आहे, माणूस बोलत नाही. आणि शेवटी नागरिकांनी जे आम्हाला प्रतिसाद देणार हे 100% देणार कारण आता ह्या लढतीमध्ये ही बहुरंगी लढत राहणार आहे. ही कोणत्या पक्षाची राहणार नाही. ही बहुरंगी लढत फक्त अपक्षांमध्ये आणि जे बंडखोरी करून इथपर्यंत आलेले आम्ही त्यांच्यामध्ये ही लढत राहणार आहे. पक्षाचा ह्याच्यात विषयच नाही साहेब. प्रभाग क्रमांक 26 मधून आहे, SC मधून अ मधून लढत आहे. आणि जसं जसं आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही ज्यावेळेस त्यांचा रिस्पॉन्स बघत आहोत तो खूप प्राऊड फील होतं की त्यांनाही असं वाटतं आम्हाला काहीतरी नवीन बघायचं आहे, काहीतरी नवीन. आम आदमी पार्टीचं नाव घेतलं की अरविंदजी केजरीवाल यांचं नाव ज्यावेळेस घेतात तर समोरून आम्हाला असा रिस्पॉन्स येतो की अरविंदजी केजरीवाल हे आमच्या एकदम मनामध्ये रुजलेले आहेत आणि त्यांनी कार्यही खूप छान केलेले आहेत.
आणि सर्वात मोठी गोष्ट म्हटलं तर ते एज्युकेटेड आहेत आणि शिक्षणाबद्दल त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि आमच्या युवा पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे हे. तर खूप छान रिस्पॉन्स येत आहे आणि पब्लिकनी पण आम्हाला सपोर्ट करायला हवा आणि करत पण आहे. जसं जसं आम्ही बघत आहोत तसं खूप छान रिस्पॉन्स येत आहे त्यांचा. प्राऊड फील होत आहे. असाच सपोर्ट असू द्या. प्रभाग क्रमांक 26 ब मधनं म्हणजे ओबीसी कॅटेगरीमधनं उभा आहे इथे. मागील 30 वर्षापासून सातारा परिसराचा रहिवासी असून बऱ्याच वेळेस समस्या पाहून गटातटाचं राजकारण सोडून मी अपक्ष उभा राहिलेलो आहे आणि माझे काही व्हिडिओ किंवा सोशल वर्क पाहून सरांनी मला आम आदमी पार्टीकडनं पुरस्कृत उमेदवार केलेला आहे, म्हणजे मला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याबद्दल मी आम आदमी पार्टी व नेहरे सर आणि विकी बावधने सरांचे मी आभार मानतो. आता आमचं चौघांचं पॅनल पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे अ मध्ये निकिता वीर आणि ब मध्ये मी स्वतः नामदेव बाजट, आणि ड मध्ये वावधने पती पत्नी आहेत. म्हणजे 3 शिक्के हे झाडूवर मारायचे आणि एक हे बॅटवर मारायचं. आणि यावेळेस म्हणजे अगदी मला आता स्वतःवर म्हणजे असं सर्टिफिकेट मिळाल्यासारखं झालं की मी एक आम आदमी पण आहे आणि स्वच्छ चारित्र्याचा पण आहे. हे सर्टिफिकेट मला मिळाल्याचं आज समाधान वाटतं. त्याबद्दल मी परत एकदा आम आदमी पार्टीचे समाधान. प्रभाग क्रमांक 26 ब. मतदारांना काय आव्हान करतात? मतदारांनी आम आदमी पार्टीचं सर्वात राष्ट्रीय पार्टी आहे. स्वच्छ उमेदवारांनाच ती फक्त तिकीट देते, हे तर सरळ सिद्ध झालेलंच आहे. त्यामुळे मतदारांनी यावेळेस स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि लोकांमध्ये सहभागी होणारे, लोकांचे प्रश्न समजून घेणाऱ्यांनाच यावेळेस प्राधान्याने मतदान करावे हे मी त्यांना सर्वांना आवाहन करतो.